नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 याचे जे पद आहेत लिपिक आणि क्लर्क भरती, आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न जे आहेत 20 आणि वेळ जी आपल्याला फक्त 30 मिनिटे आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर याचे क्वेश्चनचे आन्सर येत असतील तर आपण लवकरात लवकर कमेंट करून सांगा. तर वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारतीय संविधानातील कलम 14 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानातील कलम 14 जे आहे समानता यांच्याशी संबंधित आहे. शपथ घेऊन दिलेले लेखी निवेदन काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, शपथपत्र जे आहे. शपथ घेऊन दिलेले लेखी निवेदनला शपथपत्र असे म्हणतात. प्रश्न तिसरा, न्यायालयात दाखल केलेल्या कागदांची नोंद करण्याची प्रक्रियेला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यायालयात दाखल केलेल्या कागदाची नोंदला नोंदणी असे म्हणतात. प्रश्न 14, कागदपत्रांची यादी तयार करण्यास काय म्हणतात? याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन ए जे आहे अनुक्रमणिका असे म्हणतात. प्रश्न 5वा, अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अर्जदार. अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तीस अर्जदार असे म्हणतात. तुम्हाला उत्तर येत असतील तर लवकरात लवकर कमेंट करून सांगू शकता. प्रश्न 6वा, न्यायालयीन आदेशाची अधिकृत नोंद कुठे होते? अधिकृत जे आहे आदेशपत्रक येथे होते. प्रश्न 7वा, माहितीचा अधिकार कायदा कशासाठी आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, माहिती मिळवणे यासाठी जे आहे माहितीचा अधिकार आहे. प्रश्न 8वा, कागदपत्र पाठवण्याची प्रक्रिया काय म्हणतात? याचे जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी आहे, पाठवणीला जे आहे कागदपत्र पाठवण्याची प्रक्रिया असे म्हणतात. प्रश्न 9वा, अर्जावर भरायची अधिकृत फी काय म्हणतात? अर्जावर जी भरायची फी जी आहे त्याला काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, शिक्का शुल्क असे म्हणतात. प्रश्न 10वा, प्राथमिक मसुदा याला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मसुदा असे म्हणतात. प्राथमिक मसुदाला याला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मसुदा असे म्हणतात. प्रश्न 11वा, नोंदवहीला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, नोंदवहीला जे आहे रजिस्टर असे म्हणतात. प्रश्न 12वा, न्यायालयीन सूचनापत्राला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, न्यायालयीन सूचनापत्राला जे आहे नोटीस असे म्हणतात. विनंती स्वरूपातील अर्जाला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, विनंती अर्ज. विनंती स्वरूपातील अर्जाला म्हणजेच आपल्याला विनंती अर्ज असे म्हणता येईल. प्रश्न 14वा, कागदपत्राची तपासणी करण्यास काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पडताळणीला कागदपत्र जी तपास करतात त्याला पडताळणी असे म्हणतात. प्रश्न 15वा, प्राप्त कागद स्वीकारल्याची नोंद काय? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पावती असे त्याला जाहीर करतात, पावती असे म्हणतात. प्रश्न 16वा, फाईल शोधण्यासाठी तयार केलेली सूची काय? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अनुक्रमणिका असे म्हणतात. प्रश्न 17वा, न्यायालयीन कामकाजात वापरली जाणारी मुख्य भाषा कोणती? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, इंग्रजी. न्यायालयीन कामकाजात जी वापरली जाणारी मुख्य भाषा आहे मित्रांनो, मुख्य भाषा फक्त इंग्रजी आहे. न्यायालयीन कामकाजात फक्त इंग्रजी भाषा ही वापरली जाते. प्रश्न 18वा, लेखी तक्रारीला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, तक्रारपत्र असे म्हणतात. लेखी तक्रारीला काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच तक्रारपत्र असे म्हणतात. प्रश्न 19वा, पुरावा सादर करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन बी साक्षीदार, जो पुरावा सादर करतो त्याला साक्षीदार असे म्हणतात. तर याचे योग्य उत्तर जे ऑप्शन बी होईल, साक्षीदार. प्रश्न 20वा, निकाल जाहीर करणाऱ्या पत्राला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, निर्णय पत्र. जे आहे निकाल जाहीर करणाऱ्या पत्राला निर्णय पत्र म्हणून असे जाहीर करता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याचे प्रश्न येत होते का? याचे क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ते येत होते का? ह्याच्या तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि तुम्हाला याचे खरोखरच प्रश्न येत होते का हे तुम्ही कमेंटमध्ये लवकर नक्कीच उत्तर द्या.